नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता क्षणाच्या सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसचा दौरा आटपून पुन्हा मुंबईत दाखल झाले. दावोस इथे गेल्या 2 दिवसात विविध उद्योगांशी 1,37,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे. या करारांमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील असं देखील शिंदे म्हणाले. दावोसमधील करार केवळ कागदावर राहणार नाहीत तर त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे असंही शिंदेंनी म्हटलंय. दावोस दौऱ्याबाबत मी आनंदी आणि समाधानी आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान दावोस दौऱ्यातही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिसून आली. सोबतच महाराष्ट्र हे प्रो इंडस्ट्रियल स्टेट असल्याचं आम्ही सर्वांसमोर मांडलं. जे उद्योग महाराष्ट्रात येतील त्यांना रेड कार्पेट अंथरू, तसंच कर सवलत आणि विशेष पॅकेज देऊ अशी घोषणा आम्ही दावोसमध्ये केली असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार उद्योजकांना चालना देणार आहे. उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो सुरू केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या राज्यामध्ये गुंतवणूक जेव्हा आपण करू, पूर्ण आम्ही त्यांना अश्युअर्ड केलेलं आहे की जे गुंतवणूकदार या ठिकाणी येतील त्यांना आम्ही रेड कार्पेट देऊ, आम्ही त्यांना सबसिडी देऊ, आम्ही त्यांना टॅक्स बेनिफिट देऊ. मोठे जे नवीन टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन मोठे उद्योग येतील त्यांना स्पेशल पॅकेज देऊ. हा निर्णय आम्ही सरकारने आपल्या कॅबिनेटमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने पूर्वीच घेतलेला आहे. हे एमओयू जे आहेत याचं एक्झिक्युशन होणार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नुसते करार करायचे यासाठी हे झाले नाही. त्यातून त्यांचं जे काही एक्सप्रेशन आणि जे काही आत्मीयता जाणवली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक महाराष्ट्र सरकारवर त्यांनी विश्वास दाखवला आणि हे तर 1,37,000 एमओयू झालेत. खऱ्या अर्थाने जे फलित आहे दावोसच्या दौऱ्याचं, त्याच्यामधून राज्यासाठी जवळपास 1,37,000 कोटीचे एमओयू झालेले आहेत. आणि हा दौरा जो आहे अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे. दावोसमध्ये पाहायला मिळालं की जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत. या दौऱ्यात मोदी 2 मेट्रो प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचं लोकार्पण करतील. या दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येते. मुंबईत ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात आलेत. दुसरीकडे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एका रथाचं लोकार्पण करण्यात आलं आणि हा रथ मुंबईच्या गल्लोगल्ली फिरणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पाची माहिती या रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोन बंदी करण्यात आली आहे. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन आणि लोकार्पणाच्या कामावर एक नजर टाकूयात. यामध्ये जर आपण पाहिलं तर मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणीचे कार्यक्रम पार पडतात. यामध्ये 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी होईल. त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2A आणि 7चं लोकार्पण होईल. मुंबई 1 मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा प्रारंभ त्यांच्या हातून केला जाईल. त्याचबरोबर 1,800 कोटी रुपयांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली जाईल. 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा कॉन्क्रिटीकरण प्रकल्प, त्याचं देखील त्यांच्या हस्ते पायाभरणी केली जाईल. तर 17,200 कोटी रुपयांच्या 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी केली जाईल. तर 20 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत आहे. 3 रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते होते. तर स्वनिधी योजनेच्या 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर कर्जाचं हस्तांतरण केलं जाईल.
पुढे बघत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीकेसी इथल्या जागेची पाहणी केली, तसंच सभेच्या तयारीचा देखील आढावा घेतला। यावेळी फडणवीसांनी मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन आणि लोकार्पणावर टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी प्रामुख्याने ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। त्याने मी सांगत होतो की आता ही परमिशन सगळी आणली आहे, पहिल्यांदा डिस्चार्ज स्टँडर्ड ठरले आहेत आणि आता किमान याचं टेंडर काढा, पण वारंवार त्या ठिकाणी टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर ठरवू शकत नव्हते। आता पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर त्याचे वर्क ऑर्डर्स आम्ही दिले आहेत, म्हणजे आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही नाही नसले दिले तरी महानगरपालिकेने माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने आता हे वर्क ऑर्डर्स दिले आहेत। त्यामुळे यांना याच्यावर क्लेम करायचा अधिकारच नाही आहे। यांचा बस चालला असता तर टक्केवारी करता अजून 15 वर्षांनी होऊ दिलं नसतं। ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना पहिल्यांदा दुःख होत आहे की काँक्रीटचे रस्ते आले तर 40 वर्ष रस्तेच करता येणार नाही। दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि मी म्हणत नाही, मागच्या काळामध्ये जेव्हा चौकशी झाली 2018 साली 200 रस्त्यांमध्ये खालची लेअरच नव्हती। अशा प्रकारचे ज्यांनी कामं 25 वर्ष या ठिकाणी केले, आता त्यांच्या लक्षात येतं की आपली दुकानदारी बंद करण्याचं काम हे काँक्रीट रस्ते करतायत आणि म्हणून त्यांची ओरड आहे, पण जनता त्यांना उत्तर देते। एसटीपी प्रोजेक्ट हे 15 वर्षापूर्वी तयार व्हायला पाहिजे होते, यांच्या भ्रष्टाचारामुळे ते तयार होऊ शकले नाहीत। कशाचं उद्घाटनाचं घेऊन बसलात? त्यामुळे 15 वर्ष केवळ भ्रष्टाचाराकरता हे एसटीपीचे प्रोजेक्ट या ठिकाणी न करण्याचं काम हे या लोकांनी केलं ना। अधिकार काय आहे? यांची ब्रिमस्टोवॅटची योजना अजून पूर्ण नाही करू शकले, हे काय बोलू शकतात या ठिकाणी? जे काही छोटे छोटे डिटेल्स आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर या ठिकाणी येईल असं लक्षात येत आहे आणि म्हणूनच कोणालाही असुविधा न होता योग्य प्रकारे इथलं सगळं पार पडलं पाहिजे, याकरता आम्ही आता पाहणी केली आहे। एसपीजीशी पोलिसांची चर्चा केली आहे, जेणेकरून अतिशय स्मूथली या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम उद्या संपन्न होईल। पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली। सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घ्यायला हवा होता असं राऊत म्हणाले। तसंच पंतप्रधान महाविकास आघाडीने केलेल्या कामांचं उद्घाटन करणार असल्यानं आमच्या कामावर शिक्कामोर्तब झालंय असंही राऊत म्हणाले। प्रधानमंत्र्यांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना मुंबईत त्यांनी यावं किंवा त्यांचं आम्ही स्वागतच करतो आणि मुंबई अत्यंत सुरक्षित शहर आहे। जर सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या असतील तर त्यांना दुसऱ्या एखाद्या जागेत त्यांचा कार्यक्रम ठेवता आला असता ना, असं नाही। युवा सेनेने जे मुद्दे उचललेले आहेत याचा अर्थ त्यांनी त्या जागेची पाहणी केली। विद्यापीठ आहे, विद्यार्थ्यांशी संबंध आहे। प्रधानमंत्री ज्या कामाच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यातली बरीचशी कामं ही मुंबई महानगरपालिका, शिवसेना किंवा आधीच्या सरकारने केली आहेत आणि शिवसेनेनं सुरू केलेल्या कामाच्या पायाभरणीनंतर प्रधानमंत्री येत आहेत। एका अर्थानं आमच्याच कामावर शिक्कामोर्तब करतात, आनंद आहे। पुढली घडामोड अशी आहे की राज्यातील पदवीधर आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीत नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबतही अंतिम निर्णय होणार आहे। विधान परिषदेच्या 5 जागांमध्ये कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे। काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीचा उमेदवारच नाही आणि त्यामुळे भाजपने डावललेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आणि त्यासाठी आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमधून काँग्रेसचा उल्लेख काढलाय।
पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असतानाच आता तांबे यांनीच पक्षापासून फारकत घेण्याचे संकेत दिलेत. सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर आपला कव्हर पेज बदललेला आहे आणि तसंच ट्विटरचा DP आणि बायोमधून सत्यजित यांनी काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आता काँग्रेस पक्षाशी असलेलं नातं तोडल्याची चर्चा रंगू लागली. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला. तर नाना पटोलेंनी सत्यजित तांबेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडीची बैठक घेऊन कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यात येईल असं मत पटोलेंनी व्यक्त केलंय. सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असून त्यांच्याविषयी नाना पटोलेंनी मौन बाळगलंय. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी. नागपूर नाशिकचा जो तिढा आहे तो अजूनच सुटताना पाहायला मिळत नाही. कोणाला सपोर्ट करणार याबाबत अजून कुठली भूमिका काँग्रेस पक्षाची नाही? कुठलाही तिढा नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडी जॉईंटली मीटिंग घेऊन प्रेसच्या समोर आम्ही सांगू आणि ते तुम्हाला कळेल. सत्यजित तांबेने आपल्या फेसबुक आणि ज्या काही इतर प्रोफाईल आहेत सोशल मीडियाच्या त्याच्यामधून त्यांनी काँग्रेस पक्षाचं नाव हटवलं. याचा अर्थ त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं मानव? ते अपक्ष उभे झाले तर त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही, त्यामुळे त्यांनी सोडला. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. नागपूर पदवीधर निवडणुकीवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असून काँग्रेस आता बुडतं जहाज झालंय असा टोला त्यांनी लगावला. तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी अद्याप आपल्याकडे पाठिंबा मागितला नसून जर पाठिंबा मागितल्यास तो देण्याचा विचार करू असं बावनकुळे म्हणाले. सत्यजित तांबेंनी अजूनपर्यंत कुठलंही समर्थन मागितलं नाही. मी परवाही सांगितलं, जर सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर पार्लमेंटरी बोर्ड राज्याचा आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे तशी संमती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण अजूनही काही त्यांनी समर्थन मागितलं नाही. नागपूरमध्ये काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 3 कॅन्डिडेटला त्यांनी समर्थन दिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. ठाकरे गटाला सीट दिली होती. नाकाळे यांना नाकाळेचा फॉर्म विड्रॉ झाला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहेत. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरी झाली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की महाविकास आघाडी के एक दिल के तुकडे हुए हजार, कहीं कहा गिरा कहीं कहा गिरा, अशी परिस्थिती झाली आहे. नाशिकमध्ये सुधीर तांबेजींनी AB फॉर्मच घेतला नाही. नागपूरमध्ये महाविकास आघाडीला 3 भाग झाले. पहिली सीट ठाकरे गटाला दिली आणि मग ती विड्रॉ झाली. काँग्रेसमध्ये आपसात भांडणं आहेत. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसमध्ये कुणाचाही पायपोस कुरात नाही आहे. पुढे नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेनं जाहीर पाठिंबा दिलाय. सत्यजित तांबे यांनी आपली राजकीय भूमिका अजून स्पष्ट केलेली नसली तरी सत्यजित तांबे आमचे प्रश्न सोडवतील या विश्वासाने संघटनेने पाठिंब्याचं पत्र आमदार सुधीर तांबे यांच्याकडे सुपूर्द केलंय. मस्ट या संघटनेनं राज्यभर शिक्षक सदस्य असून ही संघटना सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा देणारी पहिली संघटना आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील नेट सेट एक्झाम्शनचा प्रश्न असो किंवा त्यांना पेन्शन मिळवून द्यायचा प्रश्न असो, ओरिएंटेशन रिफ्रेशरच्या डेट वाढवण्याचा प्रश्न असो किंवा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे प्रश्न असो, हे काही प्रश्न आम्ही ज्यावेळेस या दोन्ही आमदारांकडे घेऊन जात होतो, डॉक्टर मनीषा कांडे आणि डॉक्टर सुधीर तांबे सर, तर त्यांनी त्वरितच आम्हाला शिक्षण मंत्र्यांची भेट घालून दिली. स्वतः त्यांमध्ये इन्व्हॉल्व झाले आणि त्याचमुळे अशा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दोन्ही आमदार नेहमी तयार असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक चांगल्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सध्या भाजपच्या निशाण्यावरती आहेत. वैभव नाईक हे 2024च्या निवडणुकीत पराभूत होतील आणि ते माजी आमदार असतील असा थेट हल्लाबोल भाजपकडनं करण्यात आलाय. निलेश राणेंना किती मतं मिळाली आहेत, पराभूत जरी झाले असतील
तरी त्यांच्या पाठीमागे किती लाख जनता आहे याचा अभ्यास त्यांनी करावा आणि आगामी घातलेल्या 2024मध्ये वैभव नाईक किती मतांनी पडतील त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि आज ते आमदार आहेत, 2024ला माजी आमदार असतील. इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ही योजना मंजूर करण्यात माझं श्रेय नसेल तर मारुती राया माझं वाटोळं करेल असं वक्तव्य माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. या योजनेचं श्रेय कुणी घेत असेल तर मारुती रायानं बघून घ्यावं असं म्हणत भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला. त्यामुळे या सगळ्या योजनेच्या मंजुरीच्या विषयाला घेऊन आता श्रेयवादाची लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे. नेमकं याचं श्रेय कोणाचं यावरनं देखील आता चर्चा होताना दिसते आणि याच विषयी गेल्या सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केलेलं आहे. दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सगळा सामना या श्रेयवादाच्या लढाईमध्ये होताना आपण बघतोय. योजना आपणच मंजूर करून घेतली आणि जर या ठिकाणी योजना मी मंजूर केलेली नसेल तर मारुती राया माझं वाटोळं करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही जर योजना मी जर मंजूर नाही केली नसेल, ह्यात श्रेय जर माझं नसेल तर हा मारुती राया माझं वाटोळं करेल. आणि हे बळच कुणीतरी श्रेय घेत असेल, सर हे बळच कुणीतरी श्रेय घेत असेल त्यांचा कसलाही संबंध नाहीये, त्यांचं पण मारुती रायांनी बघून घ्यावं. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराज मलिकवर कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप फराजवरती आहे. कुर्ला पोलिसांनी विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला. फराजवर त्याची दुसरी पत्नी हॅमलिनच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी फराज आणि हॅमलिनवर गुन्हा दाखल केला. हॅमलिन ही फ्रान्सची नागरिक आहे. फराज आणि हॅमलिन यांचं मॅरेज सर्टिफिकेट बोगस असल्याची माहिती मिळते. बीएमसीचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचं देखील समजतंय. यहां से चालू हुआ फराज नवाब मलिक का फर्जीवाड़ा. कैसे इन्होंने नकली दस्तावेज बनाकर एक फ्रेंच रेजिडेंट लड़की के साथ मिलकर पहले तो निकाह किया, बाद में बोगस डॉक्यूमेंट चाहे मैरिज सर्टिफिकेट हो या अनेक अलग अलग सर्टिफिकेट हो वो बनाकर कैसे उसका वीजा अप्लाई करके उसको रेजिडेंट बनाने का, भारत की नागरिकता दिलाने का इन्होंने काम किया. ये मैटर अभी मुंबई पुलिस ने एफआईआर दर्ज की, उनका स्वागत करते हैं. काफी टाइम से ये पेंडिंग थी एफआईआर, जो इनके प्रेशर में लास्ट गवर्नमेंट नहीं कर रही थी. लेकिन मियां नवाब मलिक दूसरों पे आरोप लगाते हैं फर्जीवाड़ा का, बर्थ सर्टिफिकेट का, डेथ सर्टिफिकेट का, मैरिज सर्टिफिकेट का, और इनके सपुत्र क्या क्या गुल खिला रहे हैं. क्या मियां नवाब मलिक को ये पता नहीं? यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. निवडणुकीच्या संदर्भातली महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघात 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडते. 27 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होईल आणि हे 2 मतदारसंघ म्हणजे पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड हे मतदारसंघ आहे. यापूर्वी इथे आमदार मुक्ता टिळक कसबा पेठेतनं आमदार होत्या, त्यांचं निधन झालंय. तर पिंपरी चिंचवडमधनं आपल्याला सगळ्यांना माहिती की तिथले आमदार जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? महाराष्ट्रातील 2 विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. यामध्ये कसबा पेठ जे पुण्यातील विधानसभा आहे तिथे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर हे रिक्त झालेली जागा होती. सोबतच पिंपरी चिंचवड जे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जी जागा रिक्त झालेली ती पोटनिवडणूक होती. यासाठी कार्यक्रम जाहीर झालेला निवडणुकीचा. यामध्ये 31 तारखेला अधिसूचना जारी होणार आहे. 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करायचा आहे आणि सोबतच जर बघितलं तर 8 फेब्रुवारी अर्जाची छाननी होईल. 10 फेब्रुवारीला अर्ज परत घेणार आहे. तर महत्वाचं म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि 2 मार्चला या दोन्ही जागेंचा निकाल येईल. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता या दोन्ही विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देते, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने उमेदवार देते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढली बातमी अशी आहे की कपड्यांमुळे वादात सापडलेली उर्फी जावेद जी आहे त्या उर्फी जावेदनं आत्महत्येबाबत ट्विट करत मोठं विधान केलं. आत्महत्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे, धीर धराल, आज ना उद्या मरायचं आहेच असं ट्विट उर्फीनं केलंय. तिच्या या नव्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सार्वजनिक जीवनात वावरताना उत्तेजित करणारे कपडे घालणं चुकीचंच आहे असं म्हणत अभिनेता आणि ब्रँड गुरु भरत दाभोळकर यांनी भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या भूमिकेला समर्थन व्यक्त केलेलं आहे. आपल्याला व्यावसायिक आणि सामाजिक जीवनामध्ये फरक करता आला पाहिजे असा सल्लाही त्यांनी उर्फी जावेदला दिला. माझं म्हणणं तिच्याशी सहमत आहे मी. माझं म्हणणं की आपण जेव्हा फिल्म लाईनमध्ये असतो, प्रोफेशनली आपल्याला कपडे घालावे लागतात, ते त्यांच्या नीडप्रमाणे घालावे लागतात. पण आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा फक्त आपण आपल्या स्तरातल्या माणसांना भेटत नाही, आपण इतर लोकांनाही भेटतो की जे आपल्या लेवलची माणसं नसतील, ज्यांचं ज्ञान एवढं आपल्या एवढं नसेल. आणि ह्या लोकांसमोर उत्तेजित करणारे कपडे घालून फिरणं हे मला वाटत नाही की आपल्या संस्कृतीला धरून आहे आणि असं करण्याची गरजही आहे. तुम्ही सिनेमात असे कपडे घाला, तुम्ही मॉडेलिंग करताना असे कपडे घाला, तुम्ही बाहेर फिरताना रस्त्यावर असे कपडे घालून फिरण्याची गरज नसेल. तर मला नेहमी वाटतं की तुम्ही एक डिवाईड ठेवावा की हे माझं प्रोफेशनल लाईफ आहे, हे माझं पर्सनल लाईफ आहे, आणि त्यात तुम्ही नेहमी फरक करावा. यानंतरची पुढली बातमी अशी आहे की महिलेचा घरात घुसून विनयभंग करणारा एसीपी विशाल ढुमे विरोधात आमदार खासदार मैदानात उतरलेत. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनीही संबंधित पीडित कुटुंबाची भेट घेतली. संतापलेल्या खासदार जलील यांनी पोलीस खात्याला जबाबदार धरले. दोषी एसीपी ढुमेला बुधवारपर्यंत निलंबित न केल्यास शुक्रवारी जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा जलील यांनी दिला. 2 दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विशाल ढुमे या नशेच्या हालतमध्ये ज्या प्रकारे त्यांनी एकी महिलाची छेडछाड केली, त्याचा मॉलेस्टेशन केला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या परिवारातले सगळे लोकांना ज्या प्रकारे बेदम मारहाण केली, आमची अपेक्षा हे होती की इमिजिएट त्याला सस्पेंड करण्यात येईल का. 2 दिवस आम्ही थांबलं की आता निर्णय येईल. निर्णय आला नाही, म्हणून आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की उद्यापर्यंत त्याला सस्पेंड नाही केलं, मग फ्रायडेला 20 जानेवारीला आम्ही औरंगाबाद बंद पाडणार आणि क्रांती चौक पासून ते पोलीस कमिशनर ऑफिसपर्यंत एक मोठा मोर्चा आम्ही काढणार आहे. औरंगाबादमधील एसीपी विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेनं न्यूज 18 लोकमतवर आपबीती सांगितली. औरंगाबाद क्राईम ब्रांचचे एसीपी विशाल ढुमे यांनी महिलेची छेड काढली होती आणि या घटनेनंतर पोलीस दलासह औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली. त्या रात्री नेमकं काय घडलं, विशाल ढुमे यांनी कशा प्रकारे त्या कुटुंबियांना त्रास दिला, याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी. आपण नक्की त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की त्या रात्री नेमकं घडलं काय आणि त्यांचा आणि यांचा संबंध कसा आला. काय सांगाल तुम्ही, त्यांचा आणि तुमचा संबंध कशा पद्धतीने आला आणि ते घरापर्यंत कसे आले? ती व्यक्ती माझी कुठल्याही पद्धतीची ओळखीची नसून, त्यांचा माझा यापूर्वीचा कुठलाही तिळमात्र संबंध नसून, त्या दिवशी मला ज्या हॉटेलमध्ये मी माझ्या परिवारासह जेवायला गेलो होतो तिथे पहिल्यांदाच माझी त्यांची भेट झाली. त्यानंतर आमची त्यांच्या संबंधित एका विषयावरती चर्चा झाली. चर्चा आटोपून मी माझ्या परिवारासोबत घरी परतत असताना माझ्या गाडीमध्ये ते येऊन बसले आणि मला त्यांनी त्यांच्या पोलीस मुख्यालयात सोडण्यासाठी सांगितलं. म्हणून मी त्या गाडीत बसवलं. त्यानंतर गाडीत पोलीस मुख्यालयाकडे वळवली. त्यानंतर त्यांनी मला मुख्यालयातून तिकडे न जाता माझ्या घराकडे येऊन आपण पहिले तुमच्या पत्नीला सोडूया असे सांगितले. त्यामुळे मी गाडी घराच्या खाली आणली माझ्या. तिथे माझी पत्नी उतरून माझ्या घरामध्ये वरती जात असताना ते लगेच तिचा पाठलाग करत घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि घरामधील मी त्यांना अडवणूक केल्यानंतर मलासुद्धा मारहाण केली. माझ्या संबंधित मला वाचवण्यासाठी माझे शेजारी जेव्हा घरामध्ये आले त्यांनासुद्धा मारहाण केली. मी उतरायला लागले तर गाडीतून त्यांनी तेव्हाही तेच केलं की मी घेतो वगैरे असं. तिथेही त्यांनी तसंच प्रयत्न केला. त्यानंतर मी वरती आले, मुलीला घेऊन माझ्या घरात आले. घरात आल्यानंतर मग ते गॅलरीतून वगैरे मी त्यांचं शब्द ऐकले की मला वॉशरूम यूज करायचं आहे आणि तुमचं पर्सनल वॉशरूम यूज करायचं आहे तुमच्या रूमचं. तर ते आमच्या वरती चढून देखील आले, घराच्या प्रिमायसिसमध्ये वगैरे तिथे ते त्या परिसरामध्ये वरती चढून वगैरे आले. त्याच्यानंतर ते चढून आल्यानंतर ते माझ्या मिस्टरांनी त्यांना विनंती केली की तुम्ही खाली चला. त्यांना खाली घेऊन गेल्यानंतरही ते पुन्हा ते चढून येत होते. मी माझ्या घरच्या लोकांना उठवल्यानंतर मग त्यांनी ते नातेवाईकांना वगैरे बोलवलं तर ते त्यांनाही मारहाण वगैरे करायला लागले आणि मारहाण वगैरे केल्यानंतर मग नंतर ती गाडी वगैरे आली आणि त्यांना घेऊन गेली. तर त्याच्यातही ते मारहाण करताना मी मारून टाकेल वगैरे हे ते असे धमक्या देत होते. काल जेव्हा कळाले की त्यांना माननीय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला
तर हे सर्व बघत असताना असं वाटायला लागतं आहे की कुठेतरी आमची दिशाभूल केली जात आहे आणि या एवढ्या मोठ्या प्रकरणाला, एवढं मोठ्या अधिकाऱ्याला निलंबित न करता त्याला कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्री आणि गृहसचिवांना विनंती करत आहोत की आम्हाला न्याय मिळवून द्यावा. त्यांनी जे काही केलं ते त्यांनी करायला नको होतं, कारण ते खूप चांगल्या पोस्टवर होते. तरी देखील त्यांना फक्त तिथून कायमस्वरूपी काढून टाकणं, बडतर्फ करणं हेच माझा न्याय असणार. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि या कुटुंबाने अशा पद्धतीने न्यूज 18 लोकमतकडे ही सगळी आपबीती सांगितली. ACP लेवलचा हा मनुष्य, त्या पातळीचा हा मनुष्य ज्या प्रकारे वागलाय हे लज्जास्पद आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज मरायचंच आहे असा ट्विट उर्फीनं केलाय. तिच्या या नव्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. समृद्धी महामार्गाला वापरीपासून जोडणाऱ्या रस्त्यावरती 2 महिन्याच्या आतच मोठमोठे खड्डे पडलेत. या भागात अपघातांचं प्रमाण वाढलं असून रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अहमदनगरच्या कोपरगावमधल्या पाटबंधारे विभागाचे कार्यालय गेल्या 4 दिवसांपासून अंधारात आहे. 21,000 रुपये वीज बिल थकवल्यानं वीज वितरण कार्यालयानं विद्युत पुरवठा खंडित केला असून तिथलं कामकाज ठप्प झालंय. यामुळे सर्वसामान्यांची कामं रखडल्यानं वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी कृती समितीनं दिला. पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू असलेल्या भरतीसाठी केवळ ग्रॅज्युएट्सच नव्हे तर MCOM, MBA, BE, BTech झालेल्या हजारो तरुणांनी देखील अर्ज केलाय. पुणे रेल्वे पोलिसांनी ही महत्त्वाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट होणार असून 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे. या स्थानकाच्या विकासाचा एकूण खर्च हा 1,813 कोटी रुपये आहे. तर येत्या 2.5 वर्षात स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होतील. बंद अवस्थेत असलेल्या अग्निशमन केंद्राच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून तब्बल 1,11 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदारांची आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांची खळगी करण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी केला. गोंदिया नगर परिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एका एजन्सीनं कर्मचारी कपातीचं धोरण अवलंबत 90 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. या एजन्सीच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये 180 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्तीनंतर सुद्धा नगर परिषदेकडून न मिळाल्यानं 90 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 3 दिवस बंद होणार आहे. 21 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस धावणार नाहीये. मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात येईल. गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तसा इशाराच दिलाय. त्याचबरोबर एजंट्सची साखळी मोडून येणार आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं भवितव्य निश्चित ठरवणारी सुनावणी लांबणीवरती पडली आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नारायण राणेंवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांवरती तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्थानकात निवेदन दिलं. राऊतांवरती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. झारखंडमधील सम्मेद शिखर जिल्हा तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेकडून सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शनं करण्यात आली. विभक्त झाल्यानंतर पत्नीला भेटण्यासाठी पार्किंगमध्ये पार्क केलेलं वाहन चोरणाऱ्या 2 चोरट्यांना मुंबई दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून 7 वाहनं जप्त केली. पुणे शहरातील सिंध सोसायटीमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या फोडीचा छडा पोलिसांनी लावला. या प्रकरणी बीड जालना बॉर्डरवरून महिला चोरांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 80 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी आणि इतर वस्तू असा एकूण 43,40,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबईच्या मालाड परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे तीनही आरोपी दिल्लीहून येऊन मुंबईत घरफोडीसाठी यायचे आणि चोरी करून फरार व्हायचे। मालाड पोलिसांनी या टोळीला मध्य प्रदेशातील रतलाम या स्टेशनवरून अटक केली आहे। बुलढाण्याच्या मलकापूरमधल्या पारफेट इथं वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या आता ब्रेकनंतर बघूयात युक्रेनमध्ये युद्धामुळे तणाव स्थिती कायम असताना आता एक मोठी दुर्घटना घडली। युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 18 प्रवासी ठार झालेत। मृतांमध्ये युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्त्री यांच्यासह 2 लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळते। युक्रेनची राजधानी कीवमधल्या एका शाळेत हे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर कशा प्रकारे आगीचे लोट उसळलेत बघा। आणि यामध्ये असं कळतंय की युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्त्रीस्की यांच्यासह 2 लहान मुलांचा समावेश आहे। पुढे पाहूयात राज्यातल्या पुन्हा एकदा घडामोडी। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी सरकारकडून वारंवार घोषणा केल्या जातात, मात्र एक शाळा आहे जिथं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला जातो। चला आपणही जाऊयात या शाळेमध्ये। हसत खेळत शाळेत जाणारे विद्यार्थी, मोठ्या आनंदानं शाळेत अभ्यासाचे धडे गिरवणारे, गुरुजी शिकवत असताना त्याच्याकडे नीट लक्ष देणारे, आणि हा इथे योग आणि संगीताचं शिक्षणही दिलं जातं। ही सगळी दृश्य आहेत उस्मानाबादच्या तडवळा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली। ही शाळा थोडी खास आहे, कारण ही शाळा वर्षाचे 365 दिवस सुरू असते। तसंच दररोज 12 तास इथे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले जातात। शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा इथे करून घेतली जाते। 12 तास अभ्यास करूनही बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा शीण जाणवत नाही, आणि याचं कारण तुम्हीच ऐका। आमचे जे शिक्षक आहेत ते आम्हाला पालकांसारखं सांभाळतात, हसवतात, त्यामुळे आम्हाला कंटाळा येत नाही 8 वाजेपर्यंत। जर आमचा तास आणखीन वाढवला तर आम्हाला आणखीन आनंद होईल, दुःख काही होणार नाही। शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं उस्मानाबादच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातले पालक सुद्धा आपल्या मुलांसाठी याच शाळेला पसंती देत आहेत। गावातल्या शाळेचं बोलायचं झालं तर शिक्षणाचा दर्जा तिथल्यापेक्षा तडोळ्याचा चांगला आहे। इथं स्पर्धा परीक्षेची तयारी धायगुडी सर ही सगळे चांगल्या पद्धतीनं करून घेतात, आणि तेवढ्या शिक्षणामुळे आम्ही दररोज, आमचं गाव इथून 10-12 किलोमीटर लांब आहे, तरी मुलीला गाडीवर नेऊन आणून सोडतो, फक्त शिक्षणामुळे, मुलींच्या शिक्षणामुळे। सध्या या शाळेमध्ये 1000च्या आसपास विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतात। कधीही सुट्टी न असणाऱ्या या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी आणि पालकांची रांग लागते। अतिशय उत्कृष्ट प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशानं आम्ही सर्व शिक्षक बांधव सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दैनंदिन रोजचं शाळेचं कामकाज करून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जवळजवळ 4 ते 5 तास विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो। बाहेरचे लोक, गावाचे लोक किंवा परिसरातील व्यक्ती या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी तरसतात। या ठिकाणी ॲडमिशनसाठी रांगा लागतात जून महिन्यामध्ये। जून महिन्यात नव्हे तर त्या महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतात। ग्रामीण भागात शाळांची दुरवस्था आणि शिक्षणाचा दर्जा याबद्दल कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, मात्र उस्मानाबादच्या तडवळा गावातली ही शाळा त्याला पूर्णतः अपवाद आहे।
शिक्षणाच्या या तळवडा पॅटर्नला आधुनिक गुरुकुल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा व घसरत चाललेला स्तर पाहता या शाळा बंद करावे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा शाळा ही त्याला अपवाद ठरलेली आहे. वर्षातले 365 दिवस ही शाळा चालते तर 12 तास शिक्षण या शाळेत दिलं जातं. इथली उपस्थिती विद्यार्थ्यांची पाहता या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. निश्चितच या शाळेचं सगळं यश पाहता ही शाळा जी आहे ती इतर जिल्हा परिषद शाळेसाठी एक रोल मॉडेलच म्हणावे लागेल. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. पुणे समृद्धी महामार्गाला खापरीपासून जोडणाऱ्या सिमेंट रोडला 2 महिन्याच्या आतच मोठमोठाले खड्डे पडलेत. नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलकडून जाणाऱ्या या मार्गाच्या थोडं समोर समृद्धी महामार्गाचा 0 पॉईंट आहे आणि त्यामुळे या मार्गाने शहरात येणं जाणं करावं लागतं. एका बाजूने सुरू असलेल्या या सिमेंट रोडवर मोठमोठाले खड्डे पडले असल्यानं या भागात अपघात देखील वाढले असून रोडच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. 50 ते 100 वर्ष खड्डेमुक्त राहणाऱ्या सिमेंट रोडवर खड्डे पडल्यानं जनतेच्या पैशातून होणाऱ्या या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न कायम राहतो. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. नागपूर शहराकडून किंवा हैदराबाद महामार्गाकडून समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या या सिमेंट रोडवर जे आहे ते 2 महिन्याच्या आतच मोठमोठाले खड्डे पडल्याने जे आहे ते सिमेंट रोडच्या कामाच्या गुणवत्तेवर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. मी तुम्हाला दाखवतोय की या कनेक्टिंग होणाऱ्या सिमेंट रोडवर किती मोठमोठाले खड्डे आहे. या गड्ड्याचा जर आपण विचार केला तर माझा अवघा हात जाईल, म्हणजे जवळपास 3.5 इंचीपर्यंतचे हे गड्डे जे आहेत त्या सिमेंट रोडवर पडलेले. हा फक्त एक गड्डा नाही तर या रोडवर आपण इतर ठिकाणी पण पाहू शकतो की साधारणतः 2 बाय 2 किंवा हा जर गड्डा पाहिला तर 3.5 फुटाचा गड्डा आणि याची खोली जरी आपण पाहिली तरी 3.5 ते 4 इंचीपर्यंतची खोली आहे. त्यामुळे या सगळ्या सिमेंट रोडच्या कामाच्या गुणवत्तेवरचा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोच आहे. सोबतच अशा खड्ड्यांमुळे जे आहे ते अपघाताचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. कारण सध्या दुसऱ्या बाजूचं काम सुरू असल्यामुळे हा एकच मार्ग जो आहे तो जाण्या येण्यासाठी खुला केलेला आहे. मात्र ज्यावेळी वाहन चालकांच्या लक्षात येतं इथं मोठा खड्डा आहे त्यावेळी त्याची गती कमी होतं. मात्र इथे हेवी ट्रॅफिक असल्यामुळे मागे गाड्या असतात त्यामुळे इथे गेल्या काही दिवसांमध्ये अपघात सुद्धा झाल्याचं जे आहे ते इथले स्थानिक नागरिक सांगत आहेत. अतिशय समृद्धी महामार्गाला हा जोडणारा रस्ता असल्यामुळे इथे हेवी ट्रॅफिक आहे आणि अशा पद्धतीनं जर या सिमेंट रोडवर खड्डे पडत असतील तर नक्कीच जनतेच्या पैशातून हे जे काही काम सुरू आहे आणि त्या कामाचा योग्य उपयोग होतोय की नाही हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे इथून पुढे अशा पद्धतीचं काम करत असताना या दृष्टीनं खबरदारी घेतली पाहिजे. खरं तर सांगितलं जातं की 50-100 वर्ष जे आहे ते सिमेंट रोडला काही होणार नाही. डांबरी रोडच्या तुलनेमध्ये जे आहे ते याची क्वालिटी चांगली असेल. मात्र या सगळ्या दाव्यांची जी आहे ती पोलखोल या खड्ड्यांमुळे जे आहे या सिमेंट रोडच्या खड्ड्यांमुळे होत आहे असं आता म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं. पुणे शहरातील सिंध सोसायटी डिसेंबर महिन्यात झालेल्या घरफोडीचा छडा पोलिसांनी लावलाय. एका बंगल्यातील कुटुंबाशी ओळख करून तब्बल 200 तोळे सोनं आणि 3 किलो चांदी 2 महिलांनी लांबवली होती. या महिलांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने बीड जालना बॉर्डरवरून अटक केली. या महिला चोरट्यांकडून पोलिसांनी 80 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी आणि इतर वस्तू मिळून 43,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सोनं ठाण्यातील ज्या सोनाराला चोरट्यांनी विकलं होतं त्या 2 सराफांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आणि या चोरी केलेल्या महिलांना पकडण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्याची वेशभूषा घेऊन बीड जिल्ह्यात तब्बल 3 दिवस तळ ठोकून चोरट्यांचा मागोवा घेत त्यांना अटक केली आहे. 11 डिसेंबरला सिंध सोसायटीत समीर रामेश्वर दयाल यांच्या घरी घरफोडी करण्यात आली होती. खुशबू दिलीप गुप्ता आणि पवन आव्हाड यांच्यासह सोनार महावीर चपलोत आणि मदन रामेश्वर वैष्णव यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील पूजा दिलीप गुप्ता आणि रितू भोसले या 2 महिला आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जालना बीड या परिसरात जाऊन याच्यामध्ये जे काही याच्यामध्ये हे होते चोर होते त्यांना पकडलेलं आहे. त्याच्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यातले 3 चोर, एक आबचारी बालक आणि 2 चोर असे अरेस्ट केलेले आहेत. आणि त्यामध्ये जे गोल्ड सोनं घेतलेले असे 2 सोनार ठाणे येथून अरेस्ट केलेले आहेत. पुढे बघत बुलढाण्याच्या मलकापूरमधील पारपेट इथं वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यासोबत 2 ते 3 जणांनी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीत. या प्रकरणी मलकापूर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
उच्चभ्रू घरातील मस्तवाल विद्यार्थ्यांनी पहाटे कारमधून नागपूरमध्ये हुल्लडबाजी केल्याची घटना समोर आली. 14 जानेवारीला पहाटे 4 वाजता सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कारमधून धरमपेठेत एका ठिकाणी जमा होऊन त्यांनी शहरातील रस्त्यांवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहनांच्या छतावर बसून त्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली. 1 ते 1.5 तास या विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता. दरम्यान एकाने रील बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केला आणि या रीलच्या आधारे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अंबाझरी पोलिसांनी या रीलच्या माध्यमातून आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेतलेला आहे. त्यांची वाहनं जप्त केली आहेत. 10 विद्यार्थ्यांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली. आता बातमी एका अपघाताच्या संदर्भातली सोलापूरमधून ही बातमी येते. मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा इथं देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची ट्रॅव्हल बस उलटली आहे आणि त्यात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेत तर 29 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते. भारत यात्रेसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथल्या भाविकांची ही खासगी बस आहे. कर्नाटक इथे देवदर्शन करून पंढरपूरकडे ते निघाले होते आणि दरम्यान येद्राव फाटा इथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे ही बस पलटी झाली अशी प्राथमिक माहिती जखमी नागरिकांनी दिली आहे. 60 लोग थे पूरे. 60 लोग हाँ. एक बुजुर्ग महिला थी, वो उसका डेड हो गई. किस ट्रक ने टक्कर दी थी? वो हमारे पास के हम सब लोग हाँ आसपास 2-4-10 किलोमीटर 15 किलोमीटर के हम आसपास एरिया पूरे हम. अपघाताच्या अनेक भयानक घटना आजकाल समोर येताना दिसत आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना आता बंगळुरूमधून समोर आली आहे. बंगळुरूमध्ये मंगळवारी स्कूटरवरून आलेल्या तरुणाने वृद्ध व्यक्तीच्या गाडीला धडक दिली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने वृद्ध व्यक्तीला 1 किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेलं. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. 71 वर्षीय मुथप्पा यांच्या बोलेरो गाडीला साहिल नावाच्या स्कूटर स्वाराने धडक दिली आणि यानंतर मुथप्पाने तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिथून पळ काढला. तो पळून जाऊ नये म्हणून मुथप्पाने स्कूटर पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र स्कूटरवरील तरुणाने त्यांना मुगडी रोडवर सुमारे 1 किलोमीटर पर्यंत ओढत नेलं. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पीडित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बातमी आता लखनौमधनं. लखनौमध्ये प्रेमी युगुल धावत्या स्कूटीवर रोमांस करताना दिसलेत, ज्यामध्ये तरुण दुचाकी चालवतोय तर तरुणी सिने स्टाईल पद्धतीने तरुणाला मिठी मारून बसली. हा प्रकार सुरू असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने ही संपूर्ण घटना जी आहे ती आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू असलेल्या भरतीसाठी केवळ ग्रॅज्युएट्सच नव्हे तर एमकॉम, MBA, BE, BTech झालेल्या हजारो तरुणांनी देखील अर्ज केलाय. पुणे रेल्वे पोलिसांनी ही महत्त्वाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट होणार असून 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे. स्थानकाच्या पुनर्विकासाचा एकूण खर्च हा 1813 कोटी रुपये आहे. तर येत्या 2.5 वर्षात स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होतील. बदलापूरमध्ये बंद अवस्थेत असलेल्या अग्निशमन केंद्राच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून तब्बल 1,11 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदारांची आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांची खळगी भरण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी केला. गोंदिया नगर परिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एका एजन्सीच्या कर्मचारी कपातीचं धोरण अवलंबत 90 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. या एजन्सीच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये 180 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्तीनंतर सुद्धा नगर परिषदेकडून पैसे न मिळाल्यानं 90 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 3 दिवस बंद राहणार आहे. 21 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस धावणार नाहीये. मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात येईल. गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तसा इशाराच दिलाय. त्याचबरोबर एजंट्सची साखळी काढण्यात येणार आहे.
राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं भवितव्य निश्चित ठरवणारी सुनावणी लांबणीवरती पडली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नारायण राणेंवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांवरती तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपनं केली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्थानकात निवेदन दिलं. राऊतांवरती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. झारखंडमधील सम्मेद शिखर जिल्हा तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेकडून सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शने करण्यात आली. विभक्त झाल्यानंतर पत्नीला भेटण्यासाठी पार्किंगमध्ये पार्क केलेलं वाहन चोरणाऱ्या 2 चोरट्यांना मुंबई दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून 7 वाहनं जप्त केली. पुणे शहरातील सिंध सोसायटीमध्ये डिसेंबर महिन्यात घरफोडीचा छडा पोलिसांनी लावला. या प्रकरणी बीड जालना बॉर्डरवरून महिला चोरांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 80 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी आणि इतर वस्तू असा एकूण 43,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईच्या मालाड परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे 3ही आरोपी दिल्लीहून येऊन मुंबईत घरफोडीसाठी यायचे आणि चोरी करून फरार व्हायचे. मालाड पोलिसांनी या टोळीला मध्य प्रदेशातील रतलाम या स्टेशनवरून अटक केली आहे. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मंडळी, तुम्ही बाजारासाठी मार्केटमध्ये जाता त्यावेळी अनेकदा आपल्या घरातून कापडी पिशवी सोबत घेण्याची आठवण आपल्याला राहत नाही. त्यामुळे ऐनवेळी आपली पंचायत होते. मात्र तुम्हाला मार्केटमध्ये जाताना पिशवी न्यायची गरज भासणार नाही असं आम्ही तुम्हाला सांगितल्यावर खरं तुम्हाला पटणारच नाही. पण हे खरं आहे. अकोल्यातल्या एका विद्यार्थ्याने एक अनोखं यंत्र बनवलंय आणि या यंत्राद्वारे तुम्हाला फक्त 5 रुपयात कापडी पिशवी मिळणार आहे. पाहूयात मग या संदर्भातला हा रिपोर्ट. ही आहे शिवधारा मशीन. मशीन छोटी आहे पण मोठ्या कामाची. सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली, त्यामुळं बाजारात प्लास्टिक पिशव्या बंद आहेत आणि त्या आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी घातकही आहेत. आणि यावरच उपाय म्हणून अकोल्यातल्या रोहन बुंदले नावाच्या एका विद्यार्थ्यानं अनोखा प्रयोग केलाय. ज्याप्रमाणे आपण 1 रुपया 2 रुपयात पाणी घेतो किंवा सॅनिटरी नॅपकिन घेतो, त्याच धर्तीवर या मशीनची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. ज्यामुळं लोकांना अवघ्या 5 रुपयात ही पिशवी कापडी किंवा कागदी पिशवी मिळू शकेल. हा नॉब आपण पाहू शकतो. या नॉबमधून 5 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर ग्राहकांना 5 पिशवी मिळेल. मात्र चिल्लर जर नसली तर UPI कोडद्वारे आपण ऑनलाईन 5 रुपये टाकल्यानंतर ही पिशवी मिळू शकते. अशी सुविधा या मशीनमध्ये करण्यात आलेली आहे. या मशीनच्या माध्यमातून अवघ्या 5 रुपयात तुम्हाला कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे. अकोला जिल्हा प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहनच्या या उपक्रमामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही मशीन शाश्वत विकासाला पूरक आहे, त्या पर्यावरण पूरक आहे आणि ज्या स्वयंरोजगार निर्मिती देखील यातून होईल. कारण ज्या महिला बचत गट आहेत त्यांच्याकडनं आपण कापडी पिशव्या शिवून घेऊ, जेणेकरून त्यांना पण रोजगार उपलब्ध होईल. हे ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्लास्टिकची विक्री होत असेल, जसं भाजीपाला झाला, किराणा मार्केट झालं, अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मॉल आहेत, जसं अमरावतीचा DMart आहे, अशा ठिकाणी किंवा किराणा दुकानमध्ये आपण त्या ठिकाणी ठेवण्याचे एक मानस आहे आमची. या मशीनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी मोठी मदत होणार आहे. प्रत्येक दुकानात ही मशीन उपलब्ध झाल्यास ग्राहकांना सहज आणि स्वस्तात कापडाची पिशवी मिळेल. त्यामुळे तुम्ही बाजारात जाताना पिशवी घरी विसरत असाल तर त्याची चिंता करण्याची गरज नाही. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.